नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर संध्याकाळी जेव्हा आपण कुठे बाहेर जातो, काही कामं असतात ते करून येतो, तेव्हा घरी आल्यावर गरमागरम चहा प्यावासा वाटतो. तर इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:11 आणि इथे गरमागरम चहा ठेवलेला आहे मी आलं घालून. तर आज गेलो होतो आम्ही लायब्ररीमध्ये आणि काही थोडीशी शॉपिंग करायची होती त्यासाठी. त्याचबरोबर मग ऑन द वे दिसलं ग्रॉसरी स्टोअर, म्हणजे ऑन द वे लागतं ते. तर म्हटलं चला कशाला उद्याचा दिवस वाया घालवायचा ह्या गोष्टीमध्ये, तर आजच घेऊयात, ऑन द वे आहे तर मग एक्स्ट्रा परत वेळ काढायची ह्यामध्ये गरज नाही. तर मग घेतलेली आहे थोडीफार भाजीपाला. इंडियन स्टोअरला गेलो होतो. खरं तर इंडियन स्टोअरच्या भाज्या वेगळ्या आणाव्या लागतात आणि जेव्हा ब्रिटिश स्टोअरला जातो आम्ही तर तिथून काही भाज्या, फळं, दूध, दही, अंडी असे प्रकार तिथून आणतो. तर असं 2 ठिकाणी जावंच लागतं. तर इथे संध्याकाळची वेळ आहे आणि ढग आलेले आहेत, कारण पाऊस सकाळी होता आणि आत्तासुद्धा येईल असं वाटत आहे. तर मी आज मुलांना घेऊन गेले होते लायब्ररीमध्ये. तर त्यांची जी आधीची बुक्स होती ते रिटर्न करायचे होते आणि नवीन बुक्स घ्यायचे होते. तर इथल्या लायब्ररीमध्ये ॲट अ टाईम 15 बुक्स घेऊ शकतो आपण. तर बेसिक जे रीडिंगचे बुक्स असतात ते मी तिच्यासाठी घेतले. ह्यावेळेस माझ्यासाठी मला काही मिळाले नाही, तर मी ऑनलाईन ऑर्डर पुट करेल, ते माझ्यासाठी रिझर्व करून ठेवतील. जेव्हा आम्ही US होतो तेव्हा तिथल्या लायब्ररीतून ॲट अ टाईम 75 पुस्तकं आम्ही घेऊ शकत होतो. 2 वीक्समध्ये जर आपली वाचून नाही झाली तर आपण ऑनलाईन रिन्यूसुद्धा करू शकतो. तर जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असेल तेव्हा कसं आपण पोर्शन कंट्रोल करतो, म्हणजे आपल्या शरीराला खरं तर खूप कमी खायची गरज असते, तर आपण पोर्शन कंट्रोल करतो. त्याचप्रमाणे मी चहाचं सुद्धा कंट्रोल केलेला आहे. असं म्हणा ना की चहाचं पोर्शन कंट्रोल, कारण पहिले मी खूप मोठ्या मगमध्ये चहा प्यायची, पण आता क्वांटिटी खूप कमी केलेली आहे. तर असे छोटे छोटे चेंजेस जर आपण आपल्यामध्ये केले तर फरक आपल्याला स्वतःला दिसतो, ज्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं. तर इथे भांडे लावून घेत आहे मी, थोडंसं ओटा नीट करून घेते, कारण सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो होतो. लंच मी तयार करून ठेवलं होतं, पण आम्ही काही जेवलो नाही, तर तेच संध्याकाळीच आहे. फक्त ठेचा करणार आहे. तर इथे चहा उकळत आहे. तर हा बिनसाखरेचा चहा मी माझ्यासाठी ठेवत आहे. माझ्यासाठी थोडंसं चहा गाळून घेईल आणि मग बाकीच्यांसाठी उरलेल्या चहामध्ये साखर घालणार आहे. आता बिनसाखरेचा चहा प्यायची पण सवय लागलेली आहे आणि त्याचं काही वाटत नाही. आणि हे जे मी सविकार भारद्वाज यांचं चॅलेंज घेतलेलं आहे 21 दिवसांचं, यामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की प्रत्येक घास हा 32 वेळा चावून खायचा, घास छोटे छोटे घ्यायचे. यामुळे एक खूप चांगला फरक माझ्यामध्ये मला जाणवला. तो म्हणजे मला खूप लाईट फील होत आहे. आणि जिथे मी 2-3 पोळ्या खायची तिथे मी अगदी 1 पोळी किंवा जास्तीत जास्त 1.25 पोळी खाते. आणि अनवॉन्टेड क्रेविंग्सच आता मला काही खायचं होत नाही, की चटरफटर खाऊ दे, गोड खाऊ दे, हे खाऊ दे, ते खाऊ दे, नाही. तर हा खूप मोठा चेंज झालेला आहे आणि तो मला छान वाटतो आहे. तर एनर्जीमध्ये पण खूप फरक पडलेला आहे. नाही तर पहिल्यांदा थोडंसं डल वाटायचं, पण आता खूप छान वाटत आहे, हलकं फुलकं. तर इथे संध्याकाळच्या जेवणासाठी मी थोडासा ठेचा करत आहे तोंडी लावायला, तर म्हणून मिरच्यांचे देठ काढून घेते. खरं तर मिरच्या ज्या पोपटी असतात, पोपटी कलरच्या, त्याचा ठेचा खूप मस्त लागतो, कारण त्या खूप तिखट पण नसतात. ह्या थोड्याशा आहेत तिखट, पण ठीक आहे. तर इथे मिरच्या आणि लसूण मी भाजून घेत आहे. लसूण खूप मोठा आहे, त्यामुळे पाकळी लसणाची खूप मोठी आहे, त्यामुळे मी त्या 3च घेतलेल्या आहेत. असा मस्तपैकी घरभर ठसका जायला पाहिजे अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, मस्त खमंग. आणि गॅस बंद केला. त्यानंतर ह्यामध्ये घालत आहे मी जिरं पण भाजून घ्यायचं. थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर आणि आता हे सगळं मिश्रण ठेच्यासाठी खलबत्त्यामध्ये टाकते आणि कुटून घेणार आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ. आणि तिथे हसबंड ते ठेचून देत आहे, ठेचा बनवत आहेत ते. तर असा मस्त झणझणीत ठेचा बनवून तयार झालेला आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत मस्त वरून तेल घालून खायचा, एकदम भारी लागतो. तर आता जेवण वगैरे झालं. त्यानंतर म्हटलं जो काही किराणा भाजीपाला आणलेला आहे तो जागच्या जागी ठेवून देऊयात आणि तुमच्यासोबत पण गोष्टी शेअर करूयात. तर इथे मी घेतलेला आहे चहा पावडरचा डब्बा, मोठाच घेतला कारण लागत असतो. रतलामी शेव जी पोह्यांसोबत खायला मस्त लागते. आणि साईड बाय साईड मुलगी इथं अभ्यास पण करत आहे. ती माझ्याजवळ बसली, म्हणजे तिला काही डाऊट्स असतील तर लगेच विचारायला सोपं पडतं. तर इथे घेतलेला आहे चहा पावडर. त्यानंतर कोथिंबीरच्या 2 जुड्या घेते मी, कारण इथे जुड्या खूप छोट्या असतात.
पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की इथे जेव्हा मी पहिल्यांदा आली होती म्हणजे आउट ऑफ इंडिया, तेव्हा मला कोणत्या गोष्टींचं जरा जास्त आश्चर्य वाटलं होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नंतर घेतलेला आहे पुदिना. ताक वगैरे करायला पुदिना लागतो, चटणी करायला लागतो. तर हा जेव्हा पुदिना आपण वापरतो तेव्हा याच्या ज्या दांड्या असतात त्या थोड्या घ्यायच्या, फेकायच्या नाही, त्या पाण्यामध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर त्याला मुळं येतात आणि मग तो पुदिना आपण कुंडीमध्ये लावायचा. मस्तपैकी खूप पुदिना येतो. इथे घेतलेला आहे मी मुळा. जरा मुळा छान फ्रेश आणि छोटा होता, नाहीतर जनरली इथे खूप मोठे मोठे मुळे मिळतात, पण आज जरा साईज व्यवस्थित होती, म्हटलं चला घेऊयात. आवळे घेतलेले आहेत, त्वचेसाठी चांगले असतात, केसांसाठी सुद्धा. पेरू घेतलेले आहे. घेतलेला आहे कढीपत्ता. आपल्याकडे कढीपत्ता हा कॉम्प्लिमेंटरी मिळतो कोथिंबीर सोबत, पण इथे हा सेपरेट घ्यावा लागतो. कैऱ्या मिळालेल्या आहेत, म्हटलं थोडंसं घरीच लोणचं टाकूयात, तर मस्त कैऱ्या आणलेल्या आहेत. ते छोट्या कैऱ्या आहेत, त्यांचं लोणचं टाकेल मी. तोंडली घेतलेली आहेत. मिरच्या तर लागतातच. मुलांना थोडंसं कधी कधी तळून देण्यासाठी स्नॅक्स घेतलेला आहे. शेव घेतलेली आहे, म्हटलं भाजीमध्ये पण उपयोगाला येते कधीतरी. रवा घेतलेला आहे, इडली रवा. टोस्ट. हे मिनी बाकरवडी नुसते घेऊन ठेवली, अगदी कधीतरीच लागली मुलांना किंवा अशी खायला. तर इकडे पापड घेतलेले आहेत, मस्त लागतं हे हिरव्या मिरचीचे पापड. पोहे घेतलेले आहेत, कारण पोहे तर लागतातच आठवड्यातून. गूळ घेतलेला आहे, छोटीशी क्यूटशी भेली आहे गुळाची. वांगी घेतलेली आहेत आणि काही बिस्किट वगैरे. तर असा होता माझा आजचा ग्रॉसरी, भाजीपाला, किराणा असं सगळं घेतलेलं आहे. तर आता जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवून देते. ही जी ग्रॉसरी आहे ती कपाटात ठेवायची आणि जे रिकामं झालं असेल ते भरून ठेवायचं. भाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या, पण त्याआधी मी कोथिंबीर वगैरे निवडून ठेवते, नाहीतर मग ती तशीच ठेवली तर खराब होते आणि जास्त दिवस पण टिकत नाही. व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं मी म्हटले की जेव्हा आम्ही भारतातून इथे बाहेर शिफ्ट झालो, बाहेरच्या देशामध्ये, तेव्हा मला कोणत्या गोष्टींचं आश्चर्य वाटलं. सर्वात महत्त्वाची एक पहिली गोष्ट म्हणजे तर कढीपत्ता. जो कढीपत्ता आपल्याला सेपरेट इथे खरेदी करावा लागतो आणि त्याची खरोखर किंमत खूप आहे. कधी 1 पाऊंड, कधी 1.5 पाऊंड अशी जाते. आणि ठीक आहे, मिळतो हेच खूप मोठी गोष्ट आहे, पण ह्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं होतं जेव्हा सुरुवातीला आपण येतो. जवळजवळ मी 7 वर्षापूर्वी आले होते US मध्ये तेव्हा. आणि जेव्हा आपण नवीन येतो तेव्हा डोक्यामध्ये थोडंसं कन्व्हर्जनचं एक असतं की हे इंडियन रुपीजला कितीला पडेल, तर हे आपल्याकडे इतक्याला मिळतं तर इथे एवढ्याला मिळतं आहे असं होतं. स्टार्टिंगला हा इश्यू होतो की आपण डोक्यामध्ये कन्व्हर्जन करायला लागतो. जसं हा कढीपत्ता हा $1.5 तिथे मिळायचा आणि इथे पण 1.5 पाऊंडचा वगैरे असतो. त्यामुळे बापरे, 105 रुपयाचा हा कढीपत्ता आहे, तो पण एवढूसा, असं व्हायचं. त्यानंतर ही सवय हळूहळू कमी होते. तर दुसरी गोष्ट म्हणजे मेथीची किंवा कोथिंबिरीच्या जुड्या. ह्या एकदम छोट्या छोट्या जुड्या असतात इथे. म्हणजे जे एक जुडी केली तर ती एका माणसालाच पुरे होईल अशी जुडी असते. आपल्याकडे कसं मस्तपैकी मोठ्या मोठ्या कोथिंबीरच्या जुड्या असतात. तर ही गोष्ट जरा वेगळी वाटली होती मला. त्यानंतर दुधाच्या इतक्या व्हरायटी आहेत इथे, बापरे. आणि आपल्याकडे कसं असतं, सकाळी सकाळी फ्रेश दूध येतं. रोजचं मग आपण 1 लिटर घेतो, अर्धा लिटर घेतो, पातेल्यामध्ये घेतो, तापत ठेवतो. पण इथे तसं नसतं. इथे जेव्हा मी आले होते तेव्हा एकदम आश्चर्य वाटलं होतं की मला एवढ्या दुधाच्या व्हरायटी आहेत. होल मिल्क, सेमी स्किम्ड मिल्क, 1% फॅट, 2% फॅट, नो फॅट, फुल फॅट, असे वेगवेगळे दूध. आणि ऑर्गॅनिक, नॉन ऑर्गॅनिक कोणतं घ्यायचं आणि त्याला एक्सपायरी डेट असते. आणि एकदा दूध आणायचं, मग ते 8-10 दिवस घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आणि पाहिजे तसं त्या कॅनमधून ओतून वापरायचं. ही गोष्ट जरा वेगळी वाटली होती. तिसरी गोष्ट म्हणजे अंड्याच्या इतक्या व्हरायटी आहेत इथे, बापरे. फ्री रेंज, केज फ्री आणि अशा बऱ्याच आहेत. कधी व्हिडिओ शूट करता आला तर मी करेल. तर इथे मी पुदिना आणि कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे. महत्त्वाचं काम असतं हे झालं. त्यानंतर ही जी पुदिन्याचे स्टिक्स आहेत त्या मी आता पाण्यामध्ये घालून ठेवते, म्हणजे 2-3 दिवसात त्याला छान मुळं येतील आणि मग ते प्लांट लावता येतात. तर इथे पाण्यात थोड्या ठेवले. टोस्ट बरणीमध्ये भरलेले आहेत. त्यानंतर पोहेसुद्धा भरून ठेवते. एका साईडला दालचिनीचं पाणी उकळत ठेवलेलं आहे.
रात्री झोपताना आणि सकाळी एम्प्टी स्टमक हे दालचिनीचं पाणी पिते. म्हणजे अलीकडेच सुरू केलेलं आहे 1-2 दिवसापासून, ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते, डायजेशनला हेल्प होते आणि बेली फॅटसुद्धा कमी व्हायला मदत होते. तर बघूयात रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करेल मी, कसं वाटला मला फरक त्याचा. तर पोहे पण भरून ठेवलेले आहे. असा होता छोटासा माझा व्लॉग. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.